मॅम तुम्ही ट्रॅफिक पोलीस ना? ट्रॅफिक पोलीस. ते मॅम भेटल्यात आम्हाला ट्रॅफिक पोलीसच्या, आणि ते पण मॅम भेटल्यात. सर पण आलेत, सरांना पण आवडलं आणि त्यांनी पण रिक्वेस्ट केली, तर त्यांचं पण फोटोशूट चालू आहे इथे. काय चाललंय मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ. कसे सगळे? मला माहिती सगळे मजेत असणार. काल खूप छान झोप आली, सकाळी लवकर उठलो. सगळ्यात अगोदर दिवसाचं काम काय काय वर्कआउट, सो तेच करायला आलोय. आज मी करणार चेस्ट ट्रायसेप्स. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट आवर फकिंग वर्कआउट. कसा वाटला माझा वर्कआउट, कसा वाटला माझा डान्स, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता वाजले 12:30. पटापट आंघोळ करतो, जेवतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. स्टे टू स्टेप, तोपर्यंत मला मिस करा. आज आमच्या घरी बनवल्यात पुरणपोळ्या. हिनी बनवल्या. ही आमची रेशम बोरुडे. रेशम बोरुडे हाय बोल. हाय. हिनी बनवलंय. तर दोघांनी खास माझ्यासाठी पुरणपोळ्या बनवल्यात, म्हणून खाऊन सांगतो तुम्हाला. टेस्ट छान छान, बघूनच मन भरलं. आता 10 दिवस मी जेवलो नाही तरी काय नाही, पुरणपोळ्या खा. मस्त वाटतं मला जेव्हा कोण चुरून देतं. माझी फेवरेट डिश. बघा ही कशी चुरते माझ्यासाठी. बघा एवढं तिच्या हात भाजताय तरी ती देते मला चुरून. हसते ती, कॅमेराला बघून ती नर्वस असते. कॅमेरा ऑफ केला ना, माझी मम्मी आणि माझी आई नुसतं बडबड बडबड करत राहतात, पण ते कॅमेरा बघितला शब्द सुचत नाही. वा वा, मन प्रसन्न झालं पुरणपोळी खाऊन. आणि म्हणून आता मी चाललोय बाहेर. माझ्यासोबत आहे वीरेंद्र. 3 वर्षानंतर वर्ली सी फेज चालू झालंय. तुम्हाला माहिती आहे? नसेल माहिती आहे तर व्हिडिओ बघून जा. 3 महिने झाले त्याला सुरू होऊन. आलो आता दादर स्टेशनला. न वेळ घालवता आता बसलो ट्रेन मध्ये आणि तुम्हाला दाखवतो वर्ली सी फेज. महालक्ष्मीची ट्रेन आहे. महालक्ष्मी जाणार आहे. दादर मध्ये खूप रश असते, बिकॉज हे टाइम कामावरून माणसाचा यायचा असतो, म्हणून खूप रश होते. आणि इथे ना ट्रेनचं टायमिंग कसं, आपल्या वडाळ्याची ट्रेन असते ती जरा अप्रॉक्स 20 to 30 सेकंड सुटते ना, इथे 10 सेकंडच थांबते, मोजके लगेच चालू होतं. आणि एवढी रश म्हणून बी सेफ. सो जाऊया स्टेशनच्या बाहेर आणि इकडून जेवढं जवळ पडेल टॅक्सी किंवा बस ते जायचा प्रयत्न करूया आम्ही. वेळ फार कमी होता, बिकॉज आम्हाला लवकर घरी पण यायचं होतं. सो आम्हाला सगळ्यात सिंपल एंड सगळ्यात सेफ आम्हाला वाटलं ट्रैवलिंग टैक्सी. सो हमें तेज चॉइस केलं. का कोई सीन नहीं है, आते वक्त थोड़ा लेट होगा चलेगा, लेकिन जल्दी पहुंचेंगे क्योंकि जल्दी जाने में थोड़ा व्यू उधर देखने को मिलेगा एंड लाइट में थोड़ा आप लोग को भी देखने को मिलेगा. इट्स ओनली फॉर यू गाइस. अंधेरे में कुछ व्यू दिखने वाला है नहीं, आपको भी मालूम है, बताने की जरूरत है नहीं. इसके लिए मैंने सोचा कि
हम लोग टैक्सी से ही जाते हैं, टैक्सी से थोड़ा सही रहेगा, फट से पहुंच भी जाएंगे। बरोबर। एंड वो भी अननोन प्लेस पे जाओ, और वो भी अदर पब्लिक ट्रांसपोर्ट से थोड़ा ज्यादा इश्यू हो जाता है, फिर वहां से वॉकिंग वीकिंग, टैक्सी इज टू कंफर्टेबल यू नो। क्रॉस करतोय इथं खूप फास्ट गाड्या येतात। माझा फर्स्ट टाइम आहे वर्ली सीफेस मध्ये, सो एक्सपिरियन्स जे पण असेल तो ऑनेस्टली असेल, मनापासून असेल। इथे बघा, इथे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं बहुतेक। वाव, व्ह्यू तर कडक आहे, कडक व्ह्यू आहे। वाव वाव वाव, फील गुड, फील डॅम गुड। इथे आम्हाला एक सबवे भेटलाय, तो सबवे वरून चालत आम्ही। हे नवीनच सबवे, इथे आमच्याशिवाय कोणच नाही। हे बघा, इथे 2 वे आहेत, कडक व्ह्यू दिसतोय, एकदम कडक व्ह्यू आहे। वाव, that's feeling damn good। हे बघा, जिथे हँडिकॅप साठी हा वे होता, तो खालून गेलेला हा वे, आणि हेच जिच्यासाठी एवढं लांब आलोत, वर्ली सीफेस। ईशा अंबानी का बंगलो है, क्या बात कर रहा है, ठीक सामने है ईशा अंबानी का बंगलो। शॉकच झालं हा व्ह्यू बघून, काय व्ह्यू वाटतो एकदम। वाव, लाईट अंधार झाल्यामुळे एवढं काय दिसत नसेल तुम्हाला, बट खूप छान वे बसवलाय, तिथं बसू शकता तुम्ही, सायकलिंग करू शकता, वॉक करू शकताय, खूप छान। वाव, मी तर फॅन झालो वर्ली सीफेस, त्याच्यानंतर माझा फेवरेट पॉइंट हाच झाला। कधी पण आलो ना तर इथेच येणार मी, फॉर शुअर। भाई लोग कडक कडक ब्रो, कडक, कीप गोइंग कीप गोइंग। वीरेंद्रला हे लोक आयडी मागताय। मतलब आज का यूथ बहुत ये क्या बोलते हैं, एनर्जेटिक है ब्रो। उन लोग यहाँ पे स्टंट कर रहे थे, कैन यू इमेजिन गाइस कि पब्लिक प्लेस में स्टंट करना, वो भी इनके एज में, बहुत बड़ी बात है। तो इसलिए हमारा इंडिया सबसे ऊपर है। मॅम, तुम्ही ट्रॅफिक पोलीस ना? ट्रॅफिक पोलीस, सो मॅम भेटल्यात आम्हाला ट्रॅफिक पोलीसच्या, आणि ते पण मॅम भेटल्यात। सो त्यांनी आम्हाला बघितलं, आम्ही व्हिडिओ काढत होतो, सो त्यांनाही व्हिडिओ काढायची आवड आहे। बघा, किती माणूस बिझी असेल कामामध्ये, पण एक लहान मन असतं की फोटो काढायचे, म्हणजे आठवणी राहण्यासाठी, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं। तर ते काढताय बघा, हे व्हिडिओ काढताय, वीरेंद्र त्यांनी रिक्वेस्ट केली, तो व्हिडिओ काढताय। असं तुम्ही आनंद घ्या, वेळ पार कधी कधी तुम्ही असणार नसणार, म्हणून आठवणी करा, मोमेंट एन्जॉय करा तुम्ही। वर्षा, ते वर्षा मॅम आहेत। आणि मॅम, तुम्ही कुठे, म्हणजे इथेच ड्युटीला असतात का आज पहिला दिवस आहे? नाही, आज पहिला दिवस इथे ना? त्याच्या अगोदर कुठे असता तुम्ही? CST ला असतात। खूप छान वाटलं मॅम तुमच्यासोबत, याला खूप इंटरेस्ट आहे फोटो अँड मेमरीज क्रिएट करायला, तर ते काढताय। आणि वीरेंद्र शूट, आम्ही चाललो घरी। आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि खरंच खूप छान वाटलं मला, आजच्या दिवसात मी फिरलो ना, खूप अनएक्सपेक्टेडली गोष्टी झाल्यात, ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलेच असतात। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तुमचं काम काय, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स। भेटूया पुढच्या स्टेटस